नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव मधलं आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक दायित्व घेऊन एक वेगवेगळे संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये आम्ही अनेक बहुअंशी यशस्वी सुद्धा झालो आहे. प्रत्येक वेळेस आम्ही असे मेसेज देतो की ज्याच्यामुळे समाजामध्ये काहीतरी क्रांती घडेल आणि यंदाचा आमचा जो आरास आहे तो आहे नदीजोड प्रकल्पासंदर्भात. भारत शासनाने अनेक नद्यांचा जोड करण्याचा एक प्रयत्न केला होता 2002 साली सुद्धा आणि त्याचा परिणाम स्वरूप भारताला सुजलाम सुफलाम कसं करता येईल त्यावरती आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक उदाहरण सांगू इच्छितो की हिमालयातल्या ज्या नद्या आहेत त्या 12ही महिने वाहणाऱ्या असतात आणि पठारी प्रदेशातल्या नद्या या पावसाळ्यामध्ये वाहतात आणि उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडतात. अशा वेळेस एकीकडे दुष्काळ असतो तर दुसरीकडे पूरस्थिती असते. याचा समन्वय साधण्यासाठी भारत शासनाने नदीजोड प्रकल्पाची सुरुवात 2000 साली केली होती. त्याचे जनक आहे डॉक्टर गुलजारीलाल नंदा. त्यांच्या प्रेरणेने आणि त्या प्रकल्पाला आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी यंदाचा हा आरास केलेला आहे. मंडळाच्या वतीने तुम्ही बघू शकताय की जवळपास 100 बाय 40 फुटाचा भारताचा नकाशा आम्ही केलेला आहे आणि या नकाशामध्ये भारतातल्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या नद्यांचं आम्ही चित्रण केलं आहे आणि त्या कशा पद्धतीने कॅनलद्वारे एकमेकांना जोडता येऊ शकतात. आणि तुम्ही जर साईड भिंतीला बघितलं तर आम्ही भारताच्या नद्यांचा अशा नकाशे जोडलेले आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे की ज्याच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीला अतिशय सोप्या आणि सहज भाषेमध्ये ही इन्फॉर्मेशन कळेल. उदाहरणार्थ कॅनॉलद्वारे जोडण्यात येणाऱ्या नद्यांचा जर तुम्ही बॅनर बघितला तर समोर दिलेला आहे की हिमालयातल्या नद्या, गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, त्यानंतर अशा वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत, ब्रह्मपुत्रा नदी, या 12ही महिने वाहतात आणि त्या नद्यांचा विशिष्ट असं आहे की 12 महिने वाहत असल्यामुळे पूरस्थिती उद्भवते. आज आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये कोसी नदीचा इतका महाभयानक पूर येतो. हे क्षेत्र नेहमी पाण्याखाली असतं आणि राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या अनेक प्रदेशांमध्ये तर पाणी नसतं. म्हणून त्या नद्यांचं पाणी कॅनॉलच्या माध्यमातून खालच्या पठारी भागातल्या नद्यांमध्ये जर आणलं तर तिकडचा पूर आपण नियंत्रण आणू शकतो आणि इकडचा दुष्काळावरती आपण मात करू शकतो. तर आम्ही असा प्रयत्न केला आहे की भारताचा पूर्ण एक नकाशा या ठिकाणी काढलेला आहे. वेगवेगळ्या नद्यांचं आम्ही इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या नद्यांवरती जे काही तीर्थ आहेत, उदाहरणार्थ लाल किल्ला आहे, त्यानंतर हरिद्वारचं मंदिर आहे, महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे, त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे, तिकडे रामेश्वरमचं मंदिर आहे कावेरी नदीच्या साईडला. तर हे मंदिराचे छोटे छोटे प्रोजेक्ट बनवून आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. लवकरच हा प्रोजेक्ट आता सुरू होऊन या ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये तुम्हाला पाणी वाहताना दिसणार आहे आणि त्या नद्या एकमेकांना कनेक्ट होऊन समुद्रापर्यंत पोहोचतील. या प्रोजेक्टचा हेतू हाच आहे की भारत शासनाने जे भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते सक्सेस कसं होईल आणि या माध्यमातून आम्ही अनेक प्रयत्न केले की आपल्या जळगावमधील विद्यार्थ्यांना हे ज्ञान प्राप्त व्हावं, पाणी बचतीचा संदेश देता यावा, त्यासोबत महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करून सुजलाम सुफलाम कसं बनवता येईल. महाराष्ट्रातली उदाहरणार्थ जर बघितलं तर गोदावरी आणि कृष्णा नदी यांचं जर जॉईन केलं, यांना जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर गोदावरी मधलं जे वाहून जाणारं पाणी ते कृष्णेमध्ये आपण आणू शकतो. कृष्णा नदीचं जे पाणी आहे ते शेवटी कावेरी तामिळनाडूकडे कावेरी नदीमध्ये आपण नेऊ शकतो आहे. अशा पद्धतीने हा नदीजोड प्रकल्प जर आपण सक्सेसफुली राबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीने शासनाने मनावर घेऊन हा प्रोजेक्ट जर राबवला तर खरंच भारताचं सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि या प्रोजेक्टमधून आम्ही जळगावातल्या नागरिकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की पाणी किती महत्वाचं आहे. पाणी बचतीचा जो महत्व आहे ते लोकांना कळलं पाहिजे. नदी जोड करण्यासाठीचे कॅनॉल किती महत्वाचे आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही पाण्याचा अपयोग करतो आहे किंवा नद्यांमध्ये कचरा करतोय, नद्यांचा आज पूर्ण नद्या आपल्या घाणेरड्या झालेल्या आहेत, त्या नद्यांना स्वच्छ ठेवायचं आहे, नद्यांना सुरक्षित ठेवायचं आहे. आपले जे जलस्रोत आहेत ते कायमस्वरूपी वाहणारे असायला हवे. आपले जलस्रोत जे आहेत त्यांना आपल्याला जिवंत ठेवायचे जेणेकरून त्यांच्यातला जो पाझर फुटून या नद्यांमध्ये पाणी येऊ शकतं आहे आणि शेवटी
मुद्दा तोच आहे की भारताला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे, आपल्या राष्ट्राला, राज्याला, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. त्यासाठी हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने अभ्यास केला आहे की कोणत्या कोणत्या नद्या जोडल्या आहेत, त्या कशा पद्धतीने जोडल्या आहेत, कॅनल कुठे आहे, त्याचे आता तुम्ही मागच्या साईडला बघू शकता बॅनरवरती आम्ही त्याच्या फायद्याने आव्हाने काय दिलेली आहेत की जलवाटप वाढवणे, कृषी क्षेत्राचा विकास करणे, दुष्काळ आणि पूर यांचं नियंत्रण करणे, ऊर्जेचा वेळ वाढवणे, जेणेकरून वेगवेगळ्या धरणांच्या माध्यमातून आपण वीज उत्पन्न करू शकतो आहे. आणि याचे पर्यावरणाचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ज्या भागांमध्ये दुष्काळ आहे त्या भागांमध्ये जर या नद्यांचं पाणी पोहोचलं तर त्या भागातला दुष्काळ तर दूर होईलच, शिवाय त्या भागामधले जे वन आहेत, जंगल आहेत, या जंगलांपर्यंत या पाण्याचा आपण वापर करू शकतो आहे. शेवटी मी जसं म्हटलं की या नदीजोड प्रकल्पाचे जनक म्हणून डॉक्टर गुलजारीलाल नंदा, डॉक्टर KL राव यांच्याकडे आपण बघतो. त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी जी विजन मांडलं ते विजन आपल्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून जळगावच्या नागरिकांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवावं हे एक विजन आहे. आणि यासाठी मंडळाचे कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला की नदी कुठे एकत्रित येते आहेत, त्याला कॅनल कुठून जोडले आहेत, समुद्रामध्ये ते पाणी कशा पद्धतीने पडणार आहे. तर ज्यावेळेस हे प्रात्यक्षिक आम्ही सुरू करतो, आमच्या ज्या मशिनरीज आहे या सगळ्या नद्यांमध्ये पाणी पोहोचवणाऱ्या आहे, त्या आम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला या नद्यांमध्ये सुद्धा पाणी प्रवाहित होताना दिसणार आहे. जळगावचा जर विचार केला तर जळगावमध्ये पार नदी, तापी नदी आणि गिरणा नदी या 3 नद्यांना जर आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला कॅनॉलच्या माध्यमातून, तर तापी नदीचं सुद्धा जे पाणी वाहून जाणारं असतं ते गिरणा आणि पार नदी अंमळनेर पर्यंत हे आपण पाणी त्याचं आणू शकतो आहे. त्याही पुढे आपण या पाण्याचा वापर गोदावरीच्या माध्यमातून, कृष्णेच्या माध्यमातून कावेरी नदीपर्यंत असं एक चेन कॅनलचे आपण तयार करू शकतो आहे.